सांगलीमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली पक्षातर्फे मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला। मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा गौरव करण्यासाठी दरवर्षी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या मराठी भाषेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या जन्मदिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो। यावेळी मनसेचे दयानंद मलपे म्हणाले की आजच्या दिवशी सांगली शहरामध्ये सगळ्या शाळा, महाविद्यालय, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये हा दिवस साजरा करण्यात येत आहे। हा दिवस शासनामार्फत साजरा करण्यात यावा यासाठी पक्षाचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नेहमी ठाम भूमिका घेतली होती, कारण पक्षाने कायम हा दिवस मराठी राजभाषा दिन साजरा केलेला आहे। म्हणून आज आम्ही राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत। या उपक्रमात आज शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला, असे दयानंद मलपे म्हणाले। यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे विद्यार्थ्यांना यांनी मार्गदर्शन केले। यावेळी सकाळचे संपादक शेखर जोशी, प्राध्यापक कल्लाप्पा माने, शिक्षक वैष्णवी अवसरे, मयुरी जगदाळे, यावेळी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। ऋषिकेश सुतार, अथर्व मलपे, प्रथमेश रामुगडे, तेजस चव्हाण, ऋषिकेश अडसुळे, निखिल कुलकर्णी, समर्थ जाधव, सिद्धू यमगर, सागर अडसुळे, नितीन पाटील, निखिल इंगोले इत्यादी उपस्थित होते। जय महाराष्ट्र। मी दयानंद मलपे, महाराष्ट्र सांगली शहर। आज मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी 27 फेब्रुवारी मराठी राज्यभाषा गौरव दिन या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे आजही धामणी चौक विश्रामबाग येथे पार पडला। यावेळेला जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी श्री काकडे साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाचे उपस्थितीत राहून या कार्यक्रमाची मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी या अभियानात त्यांनी उपस्थित राहून मुलांना संबोधित केलं, एक चांगलं मार्गदर्शन केलं आणि ह्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापासून ते मध्यापर्यंत त्यांनी थांबून एक चांगलं मार्गदर्शन करून महाराष्ट्र म्हणून सेनेच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दर्शवली। आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि कुसुमाग्रज अर्थात वी.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनी हा दिवस साजरा केला जातो। वी.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी स्वतःचं नाव पुढे न घेता आपल्या बहिणीचं नाव पुढे आणलेलं आहे। कुसुमाच्या आधी जन्मलेला तो मी असं ते म्हणतात। एवढी विनम्रता त्यांच्यामध्ये होती की त्यांनी कधी स्वतःच्या नावाचा डंका पुढे पिटला नाही, परंतु ते एवढे मोठे झाले की आजही त्यांच्या पश्चात आपण त्यांनी जे काही कविता केलेल्या आहे, जे काही साहित्य निर्माण केलेलं आहे त्याची आठवण आपण वर्षानुवर्ष करत आहोत। मला असं वाटतं की मराठी समाजासाठी वी.वा. शिरवाडकरांनी जसं कुसुमाग्रज म्हणून आपल्या बहिणीला मोठ्या बहिणीला मोठेपणा दिला, धाकट्या बहिणीला मोठेपणा दिला, तसं आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा तोच मोठेपणा जपला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्त्रियांच्या संरक्षणासाठी आणि स्त्रियांच्या सन्मानासाठी आपलं पूर्ण आयुष्य खर्ची केलं। हा जर का भाव आज मराठी दिनाच्या निमित्ताने आपण जर का सर्वांनी स्वीकारला, अंगीकारला तर खूप चांगलं होईल। मला असं वाटतं की दुसरं एक सांगावं वाटतं की जिथं उभं पाहिजे तिथं ठामपणे उभं राहिलं पाहिजे, परंतु जिथं कर्तव्य करायचं असतं तिथं निष्ठेने कर्तव्य बजावलंच पाहिजे। जे कोणी आज मला एक आनंद वाटतं की बरेचसे विद्यार्थी इथं उपस्थित आहेत, परंतु आजच्या दिवशी जर का खरी प्रेरणा घेऊन जात असाल तर आपण एवढंच म्हणायचं की जर का 10 मुलं या परीक्षेत पास होती असतील तर त्या 10 मधला मी असेल आणि अभ्यास करून निष्ठेने मी ते मिळवेन, हा खऱ्या अर्थाने मराठीपणाचा खऱ्या अर्थाने बाणा म्हणावा लागतो। सोपं गोष्ट नव्हती की जेव्हा 65 मावळ्यांनी चाकणचा किल्ला 20,000 सैन्यासमोर 65 दिवस त्यांनी तो प्राणाने लढत ठेवला। किती मोठं सैन्य आपलं दक्षिण दिग्विजयाला गेलं तो फार नव्हतं, परंतु तरी सुद्धा त्यांनी जो इतिहास निर्माण केला तो निष्ठेचाही होता, तो कर्तव्याचाही होता। सलग 8-8, 10-10 तास युद्ध करणे ही मराठी माणसाची जी सवय आहे ते आपली काळाच्या ओघामध्ये आता पुस्तकामध्ये सुद्धा, शिक्षणामध्ये सुद्धा उतरली पाहिजे। आणि खऱ्या अर्थाने तुमचा आपल्या सगळ्या मराठी समाजाचा जो आता उत्कर्ष चालू आहे त्या उत्कर्षातून खऱ्या अर्थाने आपण फक्त देशातच पसरू नये तर आपण सर्वांनी मल्टीनॅशनल व्हावं आणि आपले उद्योगधंदे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण संपूर्ण जगामध्ये पसरावं आणि लोककल्याणासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असं या दिनाच्या निमित्ताने मला वाटतं। कुसुमाग्रज मराठीचा माझ्या मराठी मातीचा तिळा, मला असं वाटतं की ही मराठी आणि माती भूगोल आणि इतिहास दोन्हींचा मिश्रण आहे, त्याचा आदर्श आपण घेतला पाहिजे आणि ती माती आपण आपल्या ललाटी म्हणजे कपाळाला लावावी, त्याचा टिळा लावून आपण अभिमानाने मिरवला पाहिजे की मी मराठी आहे।
या आजच्याही दिवशी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपल्या जीवनामध्ये अत्यंत भरभरून यश आपल्याला मिळो याही शुभेच्छा देतो. आणि मराठी भाषेच्या गौरवासाठी तुम्ही आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे यासाठी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद.